शिक्षक साहेब मग म्हणाले की मी स्वतः उपस्थित राहील. जिल्हाधिकारी मग म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत. मग परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल. आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला जेव्हा आम्ही पोहोचलो. पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला. निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे. फक्त त्यांनी मला कन्वे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं, कारण आज मी दुपारी सुद्धा बघलो होतो. फक्त एवढंच आहे की परिस्थितीनुरूप हे करताना संबंधितांना आपण या असं निमंत्रण देता कामा नये, एवढी काळजी घेतली पाहिजे. तिथे एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे. महसूल असेल, बीव्हीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे, तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे. बाकी काय, आमचं दर्शन पहिलंच झालं. आमचं ते म्हणाले की आम्ही तो नियमच केला आहे की आमदार किंवा जे लोक येतात त्यांच्यासोबत आम्ही दर्शन करतो. फक्त मी त्यांना म्हणालो की तुम्ही 3 दिवसापूर्वी जरी मला सांगितलं असतं तर कदाचित मी अजून 2 महिन्यांनी आलो असतो. एवढाच विषय. ही माझी पत्नी, आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं. आमच्यासोबत जे आमचे इतर मित्र नातेवाईक होते ते थांबले, आम्हाला दर्शन केलं. आणि जिल्हाधिकारी महोदयांनी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं जेव्हा त्यांना फोन येतो तेव्हा त्यांनी नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की आत्ता नका येऊ, 2 महिन्यांनी या. एवढंच. जसं या अगोदर आम्ही कधीच येत नव्हतो. आता यावेळी त्यांनी म्हटलं की तुम्ही दर्शनाला या म्हणून मी आलो, नाही तर मी तर गर्दीत कधी येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.